संजना ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती. तर तिचे वडील तिच्याच कॉलेजमध्ये कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. तिचे वडील कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा समोसे सर्व्ह करायचे. संजनाने स्वतःच्या वडिलांना सक्तीने मनाई केली होती की कुणालाही आपल्या नात्याबद्दल समजता कामा नये, की मी तुमची मुलगी आहे, नाहीतर मी हे कॉलेज सोडून देईन. जेव्हा संजना तिच्या वर्गमित्रांसोबत कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये जायची, तेव्हा तिचा बाप तिच्या मित्रमैत्रिणींसमोर चहा समोसे द्यायचा. तेव्हा संजनाची नजर मात्र खाली झुकलेली असायची. संजनाने कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. तेव्हा त्यांच्या पालकांना देखील बक्षीस समारंभामध्ये आमंत्रण दिलं गेलं होतं, जेणेकरून आनंदाच्या या क्षणाला देखील त्यांच्या मुलांसोबत ते सामील होऊ शकतील. पण हे ऐकून संजना खूपच टेन्शनमध्ये आली. कोणत्याही परिस्थितीत तिची अशी अजिबात इच्छा नव्हती की कॉलेजच्या शिक्षकांना आणि तिच्या वर्गमित्रांना याबद्दल समजावं की तिचा बाप तर कॉलेजचा एक साधारण कर्मचारी आहे, जो फाटलेले जुने पुराणे कपडे घालून कॉलेजच्या विद्यार्थ्यांना चहा समोसे सर्व्ह करत असतो. बक्षीस समारंभ उद्या होता आणि संजनाने तिच्या वडिलांना सक्तीने सांगितलं होतं की बाबा, तुम्ही कॉलेजला येऊच नका, कारण की जर तुम्ही आलात तर मला खूप लाज वाटेल. आजारपण किंवा शहराच्या बाहेर जायचं आहे असं काहीतरी निमित्त सांगा, हेच आपल्या दोघांसाठी चांगलं असेल. तेव्हा बापाने आपल्या मुलीला वचन दिलं की बाळा, तुला टेन्शन घेण्याची काहीच गरज नाही. तुझ्या बापामुळे तुझी मान कधीही खाली झुकणार नाही. बक्षीस समारंभाच्या दिवशी जेव्हा संजनाला स्टेजवर बोलावलं, तेव्हा ती मोठ्या अभिमानाने स्टेजवर येत होती. परंतु तिचे डोळे अगदीच विस्फारले होते, कारण तिने पाहिलं की कॉलेजच्या प्रिन्सिपल सोबत बसलेले प्रमुख पाहुणे तर... मित्रांनो, खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे, नक्की शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, मनोज शिंदे एक सरकारी रुग्णालयात साफसफाई कर्मचारी म्हणून भरती झाला होता. तो रुग्णालयातील विविध वॉर्डची साफसफाई करायचा. वेगवेगळ्या वॉर्डमध्ये साफसफाई करताना तो जेव्हा रुग्णांना पाहायचा, तेव्हा त्याच्या मनातून एकच प्रार्थना निघायची, हे देवा, या रुग्णांना लवकरात लवकर बरं कर. त्याच्या त्या सर्व्हिस दरम्यान त्याने असे खूप सारे प्रसंग पाहिले. ते प्रसंग तो कधीच विसरू शकत नव्हता. असे अनेक रुग्ण होते जे अगदी बरे होऊन घरी परतत होते, तर काही रुग्ण असे देखील होते ज्यांचा मृत्यू दवाखान्यातच होत होता. त्या सगळ्या प्रसंगांमध्ये ती एक घटना अशी देखील होती की जी घटना मनोज कधीही विसरू शकला नाही. एके दिवशी एका बाईला दवाखान्यात आणलं गेलं होतं, जिच्या प्रसूतीची वेळ जवळ आली होती. ती वेदनेने ओरडत होती, तर तिचा पती तिला धीर देत होता. त्या बाईची प्रकृती खूप बिघडली होती. तिला लगेचच इमर्जन्सी वॉर्डमध्ये आणलं गेलं, जिथे एका लेडी डॉक्टरने तिच्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोचं ऑपरेशन करावं लागेल, कारण अल्ट्रासाऊंडमध्ये समजलं आहे की बाळ पोटामध्ये उलटलं आहे आणि तिची नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकत नाही. त्या बाईचं ऑपरेशन चालू होतं, तर तिचा नवरा बाहेर देवाकडे प्रार्थना करत होता. मनोज त्या माणसाजवळ आला आणि त्याला धीर देऊ लागला आणि बोलू लागला, टेन्शन घेण्याची गरज नाही, देव सगळं काही ठीक करेल. त्या कठीण काळात एक छोटासा धीराचा शब्द देखील खूप काही करून जातो. त्यामुळे त्या व्यक्तीने मनोजचे आभार मानले. थोड्या वेळानंतर लेडी डॉक्टर ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आली आणि त्या माणसांना अभिनंदन करू लागली की देवाने तुम्हाला एक मुलगी दिली आहे आणि तुमची बायको आता धोक्याच्या बाहेर आहे. ही बातमी ऐकून तो माणूस देवाचे आभार मानू लागला. आता त्याच्या चेहऱ्यावर एक शांतता दिसत होती. त्या माणसाची बायको काही वेळ हॉस्पिटलमध्ये राहिली, तर मुलीला काचेच्या पेटीत ठेवलं गेलं, कारण तिला श्वास घ्यायला थोडा त्रास होत होता, म्हणून तिला काचेत ठेवलं गेलं. मनोज त्या वॉर्डची साफसफाई करताना त्या मुलीला अगदी निरखून निरखून पाहायचा.
तिच्या आरोग्यासाठी प्रार्थना करायचा. 3-4 दिवसांनी त्या मुलीला तिथून डिस्चार्ज दिला गेला आणि त्यांच्या आईकडे परत आणलं गेलं. मुलगी आता बऱ्यापैकी नॉर्मल झाली होती आणि स्वतःच्या आईचं दूध पिऊ लागली होती. जवळपास 1 आठवड्यानंतर त्या बाईला दवाखान्यामधून डिस्चार्ज दिला गेला. त्यावेळेला मनोज बाहेरची साफसफाई करत होता. तेव्हा त्याने पाहिलं की ती बाई तिच्या नवऱ्यासोबत परत जात आहे. ती बाई एका गाडीमध्ये बसली, परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की तिच्यासोबत त्यांचं बाळ, त्यांची मुलगी त्यांच्याबरोबर नव्हती. हे पाहून मनोज खूपच हैराण झाला की ते दोघे मुलीला सोबत का घेऊन जात नाहीत. मनोज त्या मुलीसोबत खूप जास्त जोडला गेला होता आणि रोजच्या रोज 2 ते 3 वेळा तिला बघायला नक्कीच जायचा. काही ना काही आकर्षण त्याच्या मनामध्ये त्या मुलीबद्दल निर्माण झालं होतं. तो वॉर्डच्या आतमध्ये दाखल झाला तेव्हा त्याने पाहिलं की नर्स त्या मुलीला उचलून बाहेर घेऊन जात आहे. मनोजला हे सर्व वाटलं की मुलीची आई गाडीमध्ये तिची वाट पाहत असेल आणि ही नर्स त्यांच्याजवळ जात आहे. परंतु आश्चर्याची गोष्ट ही होती की असं अजिबात झालं नाही. नवरा बायको दोघी गाडीत बसून दवाखान्यातून निघून गेले होते, तर नर्स वेगाने पावलं उचलत त्या मुलीला घेऊन तिथून निघून गेली. मग ती दवाखान्याच्या मेन गेट जवळ आली तेव्हा मनोज देखील गुपचूप तिच्या मागे जाऊ लागला. गेट समोर एक गाडी थांबली. नर्स त्या गाडीत चढली. मग ती गाडी लगेचच तिथून निघाली. ही गोष्ट मनोजला काही पटली नाही. त्याने त्याची बाईक काढली आणि त्याच्या बाईकवरून त्या गाडीचा पाठलाग करायला सुरुवात केली. तो त्या गाडीचा पाठलाग करत होता आणि याचाच विचार करत होता की हे कसं शक्य आहे की एक आई स्वतःच्या 7 दिवसांच्या मुलीला सोडून एकटीच घरी चालली आहे आणि ही नर्स त्या मुलीला घेऊन नक्की कुठे जात आहे. गाडी खूपच वेगाने जात होती, त्यामुळे मनोजला देखील त्याच्या बाईकचा स्पीड वाढवावा लागला. किंवा कदाचित ड्रायव्हरने आरशातून पाहिलं होतं की गाडीचा कोणीतरी पाठलाग करत आहे, त्यामुळे त्याने गाडीचा वेग पूर्वीपेक्षा जास्त वाढवला. ट्रॅफिक सिग्नलवर गाडी थांबली तेव्हा मनोज अगदीच तिच्या त्या गाडीच्या जवळ आला. त्याने आत डोकावून पाहिलं तर ड्रायव्हर घामाने भिजलेला होता आणि नर्स देखील खूप घाबरलेली होती. मनोजला आता खात्रीच पटली की काही ना काही गडबड नक्कीच आहे. हे लोक त्या मुलीला तिच्या आईवडिलांजवळ नक्कीच घेऊन जात नाहीत. आणि ट्रॅफिक सिग्नलवरून गाडी पुढे गेली तेव्हा मनोज देखील गाडीसोबत जात होता. मग तो गाडीसमोर आला आणि ड्रायव्हरने संधीचा फायदा उचलला आणि गाडी तिथे सोडून तो पळून जाऊ लागला. जर मनोजने ड्रायव्हरचा पाठलाग केला असता तर नर्स मुलीला घेऊन पळून गेली असती आणि गायब झाली असती. त्यामुळे मनोजने ड्रायव्हरचा पाठलाग केलाच नाही आणि त्याची नजर त्या नर्सच्या मुलीकडे गेली, जिच्या हातामध्ये ती मुलगी होती. तो त्या नर्स जवळ आला आणि विचारू लागला की या मुलीला तुम्ही कुठे घेऊन जात आहात? खरं खरं सांगा, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नसेल. ते ऐकल्यावर नर्स रडू लागली आणि बोलू लागली, माझी काही चूक नाही, मी काहीच केलं नाही. ती असं वागत होती जणू काही कोणता तरी मोठा गुन्हा लपवत आहे. मनोजला परिस्थितीची जाणीव झाली. त्याने नर्सला एका बाजूला घेतलं आणि बोलू लागला, मला सर्व काही खरं खरं सांग, नाहीतर आत्ताच्या आत्ता पोलिसांना फोन करेन. नर्स रडतच बोलू लागली, देवासाठी असं काही करू नका. मी तुम्हाला सर्व काही खरं खरं सांगेन. मी स्वतः काही करत नाही, उलट मी तर एक टोळीचा हिस्सा आहे, जे मला या कामासाठी मजबूर करत आहे. मी या मुलीला राणीबाईकडे घेऊन जात आहे. मनोजने नर्सला विचारलं, ही राणीबाई कोण आहे? त्यावर नर्सने सांगितलं की ती अशाच नुकत्याच जन्माला आलेल्या मुलींना विकत घेते, त्यांचं पालनपोषण करून त्यांना मोठं करते आणि मग तिच्या इच्छेनुसार ती मुलींकडून कोणतेही काम करून घेते. कधी कधी ती मुलींना पुढे विकते, तर कधी काही मुलींना स्वतःजवळ ठेवते. ती एक वेश्या आहे. तिचे हात खूप वरपर्यंत पोहोचलेले आहेत. मोठमोठ्या लोकांसोबत तिची ओळख आहे. हे ऐकून मनोज हैराण झाला आणि तो नर्सला बोलू लागला,
मग या मुलीच्या पालकांना याबद्दल माहीत असतं का की त्यांच्या मुलींना कुठे पोहोचवलं जातं ते? किंवा ते सगळं जाणून बुजून त्यांच्या निष्पाप मुलींना दवाखान्यात सोडून जातात का? नर्सने मनोजला सांगितलं की असं काहीच नाही. वास्तव तर हे आहे की त्यांना याबद्दल काहीच माहीत नाही की त्यांच्या मुलींना शेवटी कुठे पोहोचवलं जातं. खरं तर काही गरीब आईवडील असतात. त्यांना याआधी देखील खूप सारी मुलं असतात आणि महागाईच्या या जमान्यात त्यांना अधिक मुलांना सांभाळणं सोपं नसतं. ते त्यांच्या मर्जीने स्वतःच्या मुलींना दवाखान्यात सोडून निघून जातात. अनेकदा ते मुलींना सोडून जातात, तर मुलांना मात्र काही जण सोबत घेऊन जातात. कारण डॉक्टरांनी त्यांना आधीपासूनच नीट सांगितलेलं असतं की जर ते त्यांच्या मर्जीने त्यांची मुलगी इथे सोडून गेले, तर त्या मुलीला अनाथाश्रमात सोडलं जाईल, जिथे त्यांचं चांगलं संगोपन केलं जाईल. खरं तर पालकांसमोर मोठमोठ्या बढाया मारल्या जातात. मुलींना दवाखान्यात सोडण्यासाठी त्यांच्या पालकांना काही पैसे देखील दिले जातात. त्यांना सांगितलं जातं की मुलींचं अनाथाश्रमात पालनपोषण होईल. तिथे चांगल्या शिक्षणाची, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल आणि तरुण झाल्यानंतर अनाथाश्रमातच त्यांचं लग्न देखील लावून दिलं जाईल आणि आदराने त्यांची सासरी पाठवणी केली जाईल. परंतु हे सगळं खोटं आहे. डॉक्टर साहेब त्यांच्या वेगवेगळ्या लोकांसोबत मिळून या मुलींना राणीबाईंजवळ पोहोचवतात आणि या कामासाठी वेगवेगळ्या नर्सची मदत घेतली जाते. नर्स बिचारे मजबूर असतात, कारण डॉक्टरांकडे त्यांचे व्हिडिओज असतात. ते आधी नर्सला त्यांच्या जाळ्यात ओढतात आणि मग त्यांच्याकडून अशा प्रकारची कामे करून घेतात. जसं जसं मनोज हे सगळं ऐकत होता, तसं त्याला वाटत होतं की जणू काही तो आता बेशुद्ध पडणार आहे. तो स्वतःला दोष देत राहिला. मी या दवाखान्यात असताना हे सर्व घडत होतं आणि मला याबद्दल काहीच समजलं नाही. मागच्या 10 वर्षांपासून तो याच दवाखान्यात होता, परंतु इतक्या हुशारीने आणि शांतपणे हे काम होत होतं की कुणालाही कानोकान खबर झाली नाही. खरं तर अशा माणसांना देखील याबद्दल समजलं नाही, जो रोजच्या रोज वेगवेगळ्या खोलीची साफसफाई करायला त्यांच्या हॉस्पिटलचा भाग होता. परंतु आता त्याने ठरवलं होतं की तो आता हा अवैध धंदा बंद करणार. गुन्हेगारांना शिक्षा नक्कीच मिळवून देईल. जे गुन्हेगार त्या निष्पाप मुली जन्माला आल्यानंतर काही दिवसांनी एका अशा वातावरणात त्यांना पोहोचवतात, जे वातावरण नरकापेक्षा काही कमी नाही. मनोजने सगळ्या गुन्हेगारांना शिक्षा देण्याचं ठरवलं होतं. तो नर्सला बोलू लागला, तू माझी मदत करशील का? तुला तुझ्या कृत्याचा पश्चाताप होत आहे का? नर्स रडत बोलू लागली, हो, मी तुमची मदत नक्की करेन, परंतु माझ्या जीवाला धोका होईल, कारण हे लोक खूपच धोकादायक आहेत. त्यांचा नेटवर्क खूपच मोठा आहे आणि जेव्हा त्यांना समजेल की मी त्यांच्या टोळीचा भाग नाही, तेव्हा ते मला मारण्याचा प्रयत्न देखील करतील. आता मनोज त्या मुलीला स्वतःच्या घरी घेऊन आला होता. स्वतःच्या बायकोच्या कुशीत त्या मुलीला टाकलं होतं, तर नर्सला अगदी सुरक्षितपणे तिच्या घरी पोहोचवलं होतं. परंतु तो आता आरामात बसणार नव्हता, अजिबात नव्हता. त्याला खूप साऱ्या लोकांचा पर्दाफाश करायचा होता. तो नर्सला त्याच्यासोबत पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेला. तिचा जबाब नोंदवला. इन्स्पेक्टर साहेबांनी नर्सला याची खात्री पटवून दिली की तुमच्यासोबत काही वाईट होणार नाही, परंतु अट ही आहे की तुला देखील आमची मदत करावी लागेल. जे लोक अवैध धंद्यामध्ये सामील आहेत, सर्वांना पकडून देण्यासाठी आम्हाला तुला मदत करावी लागेल. त्यांना कायद्याच्या कठड्यात उभं करावं लागेल. सर्वात आधी पोलिसांनी हवालदाराच्या मदतीने त्या दवाखान्यावर छापा मारला. डॉक्टरांसोबतच खूप साऱ्या लोकांना अटक केली. डॉक्टरांना स्वतःला 2 मुली आणि 1 मुलगा होता. जेव्हा डॉक्टरांच्या बायकोला समजले की तिचा नवरा तर स्वतः एक राक्षस आहे, माणसाच्या रूपात एक हैवान आहे, तेव्हा तिने स्वतःच्या नवऱ्याला घटस्फोट दिला आणि ते दृश्य खूपच विचित्र होतं. जेव्हा त्याची बायको देखील पोलीस स्टेशनमध्ये आली होती आणि स्वतःच्या नवऱ्याच्या एक जोरदार कानाखाली लगावून गेली होती. स्वतःच्या नवऱ्याचा तिरस्कार व्यक्त केला होता आणि ती पुढे बोलू लागली,
मला पूर्ण आयुष्य या गोष्टीची खंत असेल की मी तुझ्यासारख्या माणसावर प्रेम केलं आणि लग्न देखील केलं. आता राणीबाईला पकडण्याची पाळी होती. तिच्या घरावर छापा मारला गेला. तेव्हा समजलं की ती शहर सोडून गेली आहे. सोबतच सगळ्या मुलींना घेऊन गेली आहे, ज्या मुली वेगवेगळ्या प्रकारे तिच्या सोबत पोहोचल्या होत्या. राणीबाईंचा नंबर ट्रेस करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु नंबर बंद होता. तिने तिच्या माघारी कोणताच पुरावा सोडला नव्हता. शेवटी ती कुठे गेली कोणालाच माहीत नव्हतं. नर्सजवळ राणीबाईच्या एका कामवालीचा नंबर होता. जेव्हा नर्सने तिला फोन केला तेव्हा तिचा फोन ऑन होता. पोलिसांनी त्या कामवालीसोबत कॉन्टॅक्ट केला आणि सांगितलं की जर तू आम्हाला मदत केलीस तर आम्ही तुला खात्री देतो की तुला कोणताही त्रास होणार नाही आणि सरकारच्या वतीने तुला बक्षीस दिलं जाईल. कामवाली बोलू लागली की मी बक्षिसाच्या लालसेपोटी असं काही करू इच्छित नाही. फक्त मला या पापाच्या दलदलीतून बाहेर निघायचं आहे. कामवालीच्या मदतीने राणीबाईचा ठाव ठिकाणा समजला होता. राणीबाईसोबत त्या लोकांनाही अटक करण्यात आली जे आमच्या भागात अगदीच मोठे मोठे साहेब म्हणून फिरत होते. लोकांची सेवा करण्याचं ढोंग करत होते. ते लोक तर आतून एक राक्षस होते. मनोजमुळे खूप साऱ्या लोकांचा खरा चेहरा सर्वांसमोर आला होता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या निष्पाप मुली ज्या राणीबाईच्या कचाट्यात सापडल्या होत्या. मनोजमुळे त्या मुली बाहेर पडल्या होत्या. त्या निष्पाप मुलींना एका भयंकर भविष्यासाठी तयार केलं जात होतं. मोठमोठ्या लोकांची खुराक होण्यासाठी त्यांना वापरलं जाणार होतं. राणीबाई ज्या लोकांना या मुली विकत होती ते राक्षसी प्रवृत्तीचे होते, ज्यांना तरुण मुलींचं विकृत व्यसन होतं. माणूस जेव्हा हरामाचा पैसा कमावतो तेव्हाच त्याला अशाच हरामाच्या सवयीही जडतात. मनोजला या सगळ्या प्रकरणात सरकारकडून मोठं बक्षीस देण्यात आलं. परंतु मनोज एक खूप चांगला माणूस होता. तो त्या नर्सला विसरला नाही. तिच्या मदतीशिवाय तो हे करू शकला नसता. खूप साऱ्या लोकांचा त्याने पर्दाफाश केला आणि मग त्या मुलीला अनाथाश्रमात पाठवलं गेलं. त्यानंतर मनोज त्या जोडप्याजवळ गेला जे जोडपं त्या निष्पाप मुलीला दवाखान्यात सोडून गेलं होतं. मनोज बोलू लागला की तुम्ही असं का केलं? तुम्ही इतके क्रूर कसे असू शकता? एका निष्पाप मुलीला नरकाच्या आगीत ढकलून का निघून गेलात? ते दोघं रडत होते, बोलत होते की आम्ही गरिबीमुळे हतबल होऊन हे सर्व केलं. परंतु आम्हाला तर हे सांगण्यात आलं होतं की तुमची मुलगी सुरक्षित हातात दिली जाणार आहे. तिला अनाथाश्रमात पाठवलं जाईल. आम्हाला माहीत नव्हतं की ते इतके क्रूर व्यक्ती असतील. आमच्या मुलीला एका वेश्याकडे विकतील. मनोजने त्या निष्पाप मुलीला त्यांच्या स्वाधीन केली आणि डोळ्यात अश्रू आणून बोलू लागला, या मुलीची काळजी घ्या. ही कळी आता कधी कोमेजणार नाही. असं बोलून तो परत निघून गेला. तो त्याची अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत होता, तर त्या दोघांनाही मनोजच्या मनाची अवस्था समजली होती. त्या मुलीच्या आईने मनोजला आवाज दिला आणि बोलू लागली, दादा, मी एक आई आहे आणि मला समजतंय की तुमचं मन या मुलीसाठी तडफडत आहे. मी आई या हक्काने माझ्या भावाला माझी मुलगी देत आहे. तिची काळजी घ्या. आजपासून ही मुलगी तुमची आहे. तुम्हीच तिचे आईबाप आहात. मग मनोजने त्या मुलीला मिठी मारली आणि पुन्हा तिला घरी परत घेऊन आला. मनोजने त्या मुलीचं नाव संजना ठेवलं होतं. त्याला स्वतःचं मूलबाळ नव्हतं. त्यामुळेच त्याने या मुलीला अगदीच लाडापोडात वाढवलं होतं. स्वतः मेहनत कष्ट करून संजनाला प्रत्येक सुख दिलं. मनोजने संजनावर खूप प्रेम केलं होतं. एका मध्यरात्री संजनाला थोडासा ताप आला होता. तेव्हा पूर्ण रात्रभर तो झोपू शकला नाही. सारखा सारखा तो संजनाचा ताप तपासत होता. पूर्ण रात्र देवाकडे संजनासाठी प्रार्थना करत होता. संजना अजूनही लहान होती. तिला याबद्दल माहीत नव्हतं की तिचा बाप तिच्यावर किती प्रेम करतो. जसं जसं ती मोठी झाली, ती स्वतःलाच खूपच भाग्यवान समजत होती की तिचा बाप इतका चांगला आहे. तो तिच्यावर इतकं प्रेम करतोय. मनोजने दवाखान्यातली ती नोकरी नंतर सोडून दिली,
कारण तो दवाखाना आता बंद झाला होता. सगळ्यांना कामावरून काढून टाकले गेले. मनोज आता तिथे काम करत नव्हता. त्यामुळे त्याने कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये काम करायला सुरुवात केली. संजना खूप हुशार विद्यार्थिनी होती, जी सुरुवातीपासून प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक मिळवत होती. परंतु 10वी नंतर जशी कॉलेजमध्ये पोहोचली, तेव्हा तिला समजलं की तिचा बाप त्याच कॉलेजमध्ये एका नोकराचं काम करतो, ज्या कॉलेजमध्ये ती शिकते आहे. तो मुलांना आणि मुलींना चहा समोसे सर्व्ह करतो. कॉलेज खूप मोठं होतं आणि महागडं होतं. परंतु 10वी मध्ये संजनाला खूप चांगले मार्क्स मिळाले होते आणि ती जिल्ह्यात पहिली आली होती. त्यामुळे तिला मोफत ऍडमिशन दिलं गेलं होतं आणि स्कॉलरशिप देखील मिळाली होती. इथे श्रीमंत मोठ्या घरातील मुलं आणि मुली शिक्षण घेत होते आणि ते देखील मोठमोठ्या गाड्यांमधून इथे यायचे आणि संजना त्यांना पाहून खूपच खुश झाली. तिच्या मनामध्ये देखील एक इच्छा निर्माण झाली की काश ती देखील एका मोठ्या गाडीमधून कॉलेजला येत असती तर. परंतु वडिलांच्या परिस्थितीमुळे ती हतबल होती. जेव्हा तिने स्वतःच्या बापाला जुन्या फाटलेल्या कपड्यांमध्ये पाहिलं की तो त्याच कॉलेजच्या मुलं-मुलींना चहा समोसे देत आहे, तेव्हा तिला या गोष्टीची खूप लाज वाटत होती. कॉलेजच्या पहिल्या दिवशी तिने बापाला घरी जाऊन सांगितलं की बाबा, तुम्ही कॉलेजची नोकरी सोडून द्या. कॉलेजमध्ये कोणालाच हे माहीत नाही की मी तुमची मुलगी आहे आणि जर कुणाला समजलं तर माझी पूर्ण इज्जत जाईल आणि कॉलेजमध्ये माझं शिक्षण अशक्य होईल. त्यामुळे मी तुम्हाला विनंती करते की तुम्ही कॉलेजची नोकरी सोडा आणि कुणालाही सांगू नका की मी तुमची मुलगी आहे. मनोज संजनाला बोलू लागला, बेटा, इथे कॅन्टीनमध्ये काम करणं माझी मजबुरी आहे. मी प्रयत्न करतो आहे. दुसरीकडे कुठेतरी नोकरी मिळेल. परंतु पैशांची व्यवस्था होईपर्यंत मी ही नोकरी सोडू शकत नाही. पण तुला टेन्शन घ्यायची गरज नाही. एका बापाचं तुला वचन आहे की कुणालाही याबद्दल काही समजणार नाही की मी तुझा बाप आहे. ती तिच्या कॅन्टीनमध्ये तिच्या मित्रमैत्रिणींसोबत जायची. तिचा बाप मान खाली घालून त्यांना चहा समोसे देऊन यायचा. लगेचच तिथून परत यायचा. त्याचं मन खूप करायचं की आपल्या मुलीसोबत बोलावं, स्वतःच्या मुलीला पाहावं. परंतु या भीतीने स्वतःच्या मुलीकडे देखील जात नव्हता, पाहत नव्हता की संजनाला राग येऊ नये. तो कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या मुलीची नाराजी सहन करू शकत नव्हता. एके दिवशी त्याची बायको त्याला बोलू लागली की संजना परत येईल तेव्हा मी तिला सर्व काही सांगेन की आज ती ज्या टप्प्यावर पोहोचली आहे ना, ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. ती तुमच्याशी असं कसं वागू शकते? मनोज हात जोडून स्वतःच्या बायकोला हेच बोलायचा की देवासाठी असं काही करू नकोस. खबरदार, जर तू संजनाला सगळं काही सांगितलंस तर. ती ज्या प्रकारे प्रत्येक इयत्तेत पहिला क्रमांक मिळवते, त्यामुळे मला आशा आहे की ती या कॉलेजमध्ये देखील पहिलीच येईल आणि डॉक्टर बनायचं तिचं स्वप्न पूर्ण होईल. मनोजची स्वतःच्या मुलीसाठी ती प्रार्थना फळाला आली आणि ती कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाने पास झाली. ती फक्त कॉलेजमध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये देखील तिचा पहिला क्रमांक आला होता. रस्त्यावर ठिकठिकाणी संजनाचे पोस्टर लागले होते. पास झालेल्या विद्यार्थिनींसाठी कॉलेजमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन केलं गेलं आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आईवडिलांना देखील त्या कार्यक्रमात निमंत्रण दिलं गेलं. परंतु त्यावेळी देखील संजना स्वतःच्या वडिलांना बोलू लागली, बाबा, हे चांगलं आहे की तुम्ही काही दिवसांसाठी या शहराच्या बाहेर निघून जा किंवा आजारपणाचे निमित्त सांगा. मनोजने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला आणि बोलू लागला, बाळा, काळजी करण्याची गरज नाही. माझ्यामुळे तुला कधीही मान खाली घालावी लागणार नाही. हा बाप तुझी मान कधी खाली झुकू देणार नाही. मात्र बक्षीस वितरणाच्या वेळेला संजनाला मंचावर बोलावलं गेलं. त्यावेळेस प्रिन्सिपल सोबत शहरातील दिग्गज मंडळी बसली होती. परंतु प्रिन्सिपलच्या शेजारच्या खुर्चीवर जेव्हा संजनाची नजर गेली, तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला. जेव्हा तिने पाहिलं की प्रिन्सिपलच्या सोबत तिचा बाप बसला आहे, ते देखील प्रमुख पाहुणा या नात्याने, तेव्हा संजनाला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता.
ओळख करून देताना प्रिन्सिपलने सांगितलं की आपल्यामध्ये असा व्यक्ती उपस्थित आहे ज्याने आजपासून बरोबर 20 वर्षांपूर्वी एका मुलीला दत्तक घेतलं होतं. अशा मुलीला, ज्या मुलीमुळे 70 मुलींचे प्राण वाचले, त्यांना बर्बाद होण्यापासून वाचवलं, त्या मुली आज या कार्यक्रमात सामील आहेत आणि त्यांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं आहे. हा तोच व्यक्ती आहे ज्याने स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या मुलींना इज्जतीचं आयुष्य दिलं आहे, सन्मानाचं आयुष्य दिलंय. आणि मग प्रिन्सिपलने ओळख करून देताना तो सगळा प्रसंग सांगितला, जो प्रसंग दवाखान्यात घडला होता. त्या मुली तरुण झाल्या होत्या. एक एक करून त्या मनोज समोर नतमस्तक होत होत्या आणि मनोज डोळ्यात अश्रू आणून त्या सर्वांना आशीर्वाद देत होता. शहरातले दिग्गज व्यक्ती मनोजला सलाम करत होते आणि स्वतः प्रिन्सिपल देखील त्यांना पुढे वाकून नमस्कार करत होते. हे सर्व पाहून संजना खूप रडत होती. ते अश्रू आनंदाचे नव्हते, तर संजना या गोष्टीमुळे रडत होती की तिचा बाप तर एक अद्भुत माणूस होता, पण ती तिच्या वडिलांना ओळखू शकली नाही. तिने नेहमीच त्यांना मळलेल्या कपड्यांमध्ये पाहिलं आणि त्यांच्या स्टेटसचा तिरस्कार करत राहिली. तिने बक्षीस घेतलं, परंतु तिच्या मनावर खूप मोठं ओझं होतं. तिला उघडपणे रडायचं होतं, पण ती जागा रडण्यासाठी योग्य नव्हती. ती तिच्या घरी जाऊ इच्छित होती. ती तिच्या वडिलांच्या आधी घरी पोहोचली होती आणि आतुरतेने स्वतःच्या वडिलांची वाट पाहत होती. जसा मनोज घरामध्ये दाखल झाला तेव्हा ती त्याच्या पायावर डोकं ठेवून ढसाढसा रडत होती. बाबा, मला माफ करा. मनोजने स्वतःच्या मुलीला मिठी मारली आणि बोलू लागला, बेटा, तू माझा अभिमान आहेस. रडणं थांबव, नाहीतर मी देखील रडायला सुरुवात करेन. संजनाला आयुष्यात सर्वात मोठा हा धडा मिळाला होता की माणसाला कधीही त्यांच्या कपड्यांवरून ओळखण्याचा प्रयत्न करू नये, कुणालाही कमी समजू नये. कदाचित तुम्ही ज्याला स्वतःपेक्षा कमी समजता त्याचा दर्जा तुमच्याहूनही जास्त उंचीचा असेल, जसा मनोजचा होता. संजनाने शेवटी तिच्या वडिलांची माफी मागितली आणि म्हणाली, यापुढे माझ्याकडून अशी कधीच चूक होणार नाही. त्यावर मनोज म्हणाला, तुला तुझी चूक कळाली ना? त्यात सगळं काही आलं. तर मित्रमैत्रिणींनो, आपण आपल्या आईवडिलांना कधी कमी लेखू नये. आपले आईवडील कोणत्याही कामावरती असेल, कोणत्याही पदावरती असतील, तरी ते आपले आईवडील आहेत हे कधी विसरता कामा नये. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा चांगली वाटली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.